विद्यार्थ्यांनो, आपण इतिहासाचे 8वे प्रकरण सविनय कायदेभंग चळवळ अभ्यासत आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काही मुद्दे अभ्यासले होते. यामध्ये आपण पुढील मुद्दे अभ्यासणार आहोत. बघा, गोलमेज परिषद. सगळ्यात आधी आपण पहिला मुद्दा बघू, गोलमेज परिषद. आता गोलमेज परिषद, ज्याला इंग्लिशमध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्स सुद्धा म्हणतात, कारण की ही एक सर्क्युलर म्हणजे गोलाकार एक टेबल असतो, ज्याच्या चारी बाजूने लोक बसलेले असतात आणि त्यामुळे हिला गोलमेज परिषद म्हणजे राऊंड टेबल कॉन्फरन्स असं म्हटलं जातं. तर ही इंग्लंडमध्ये केली जाते. ठीक आहे. तर सविनय कायदेभंग आंदोलन सुरू असतानाच भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करावा असा विचार ब्रिटनचे त्यावेळेसचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या मनात आला. म्हणजे यांना वाटलं की भारतामध्ये हे जे काही आंदोलने होत आहे, जे काही सत्याग्रह होत आहे, याच्यावर कुठेतरी आपण आता हे थांबलं पाहिजे. कुठेतरी भारतीयांना आता आपण जे भारतीयांचे जे घटनात्मक अधिकार आहे त्याचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. हा विचार प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या मनात आला. त्याकरिता त्यांनी लंडनमध्ये, म्हणजेच इंग्लंडच्या राजधानीमध्ये लंडनमध्ये त्यांनी एक परिषदेचं आयोजन केलं. या परिषदेला गोलमेज परिषद असं म्हटलं जातं. 1930 ते 1932 या कालावधीमध्ये 3 गोलमेज परिषदांचं आयोजन करण्यात आलं. त्यातली पहिली गोलमेज परिषद आपण बघू. रॅमसे मॅकडोनाल्ड हे पहिल्या परिषदेचे अध्यक्ष होते. या परिषदेला भारत तसेच इंग्लंडमधील विविध प्रतिनिधी आले होते. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर तेज बहादूर सप्रू, बॅरिस्टर जीना इत्यादींचा सहभाग होता. केंद्रीय स्तरावर जबाबदार शासन पद्धती असावी, म्हणजेच भारतामध्ये एक शासन पद्धती असावी जबाबदार. भारतामध्ये संघराज्याची स्थापना व्हावी, जिथे संघराज्य आणि इतर राज्य तिथे मिळून राहतील. अशा विविध विषयांवर या परिषदेमध्ये चर्चा झाली. या परिषदेमध्ये विविध राष्ट्रीय पक्ष व स्थानिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेमध्ये भाग घेतला नाही. जी भारताचं प्रतिनिधित्व करत होती ही राष्ट्रीय सभा, आणि त्यामुळे तिच्या सहभागाशिवाय ही गोलमेज परिषद निरर्थक ठरली. म्हणूनच ही चर्चासुद्धा निष्फळ ठरली. त्यानंतर आहे गांधी आयर्विन करार. गोलमेज परिषदेत दुसऱ्या फेरीतील चर्चेमध्ये राष्ट्रीय सभा सामील होईल अशी आशा ब्रिटिश प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली. म्हणजे चला, पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये भारतीय नाही आले, राष्ट्रीय काँग्रेस नाही आली, तर ती दुसऱ्या याच्यात नक्कीच येईल असं कुठेतरी प्रधानमंत्र्यांना, ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांना वाटत होतं. आणि म्हणूनच व्हॉइसरॉयने त्यांचं हे आव्हान लक्षात घेता भारतीय व्हॉइसरॉयने गांधीजी व अन्य नेत्यांना तुरुंगातून मुक्त केलं. कारण की गांधीजी तर त्यावेळेस जेलमध्ये होते. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांना ऑब्व्हियसली त्या जेलमधनं काढणं आवश्यक होतं. सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू असताना महात्मा गांधी अटक झाले होते आणि म्हणूनच त्यांना तुरुंगातून यांनी आधी मुक्त केलं. राष्ट्रीय सभेला मोकळेपणाने चर्चा करता यावी यासाठी पोषक वातावरण आधी निर्माण केलं. महात्मा गांधी आणि व्हॉइसरॉय आयर्विन यांच्यात एक समझोता झाला, एक करार झाला. यालाच गांधी आयर्विन करार असं म्हटलं जातं. या करारानुसार ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धतीचा स्वीकार करण्याची हमी दिली. त्यांनी म्हटलं की आम्ही तुम्हाला तुमची राज्यघटना आणि एक राज्यपद्धती ही आम्ही तुम्हाला देऊ, याची त्यांनी हमी दिली, याची त्यांनी गॅरंटी दिली, आश्वासन दिलं एक प्रकारे. परिणामी राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही ही चळवळ मागे घ्या. ॲक्च्युली हा एक प्रकारचा एक धूर्त, काय म्हणू आपण त्याला, एक प्रकारे इंग्रजांनी आपल्याला इथे कुठेतरी धोका दिल्यासारखा आहे. त्यांनी आपल्याला फसवल्यासारखं केलं की आम्ही गोलमेज परिषदेमध्ये तुम्हाला चर्चेला बोलू, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ, पण तुम्ही ही सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घ्या. म्हणजे त्यांना ॲक्च्युली आपल्याला ही चळवळ मागे घ्यायला लावायची होती. पण कशी मागे घेतील? तर त्यांनी भारतीयांना आश्वासन दिलं. ऑब्व्हियसली हे आश्वासन खोटंच होतं, याच्यामध्ये काहीही अर्थ नव्हता. पण आश्वासन दिल्यामुळे भारतीयांना ते ऐकणं कुठेतरी बरोबर वाटलं आणि म्हणून सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घ्यावी असं त्यांनी प्रस्ताव मांडला. परिणामी सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली गेली आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चेत सहभागी होण्याची तयारी राष्ट्रीय काँग्रेसने दाखवली. त्यानंतर आहे दुसरी गोलमेज परिषद. 1931 साली दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेमध्ये महात्मा गांधी व राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी जे पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये नव्हते ते आले होते. राष्ट्रीय सभेप्रमाणेच भारतातील निरनिराळ्या जाती, जमाती, पक्ष तसेच संस्थानिकांच्या प्रतिनिधींना सुद्धा बोलवण्यात आलं. गोलमेज परिषदेमध्ये सरकारने अल्पसंख्याकांचा प्रश्न उपस्थित केला. अल्पसंख्याक म्हणजे कोण विद्यार्थ्यांनो? अल्पसंख्याक म्हणजे ते की ज्यांचा धर्म किंवा अशा धर्माचे लोक ज्यांची संख्या भारतामध्ये हिंदू धर्मापेक्षा कमी आहे किंवा
आपण असं म्हणू शकतो की ज्या धर्माच्या लोकांची संख्या कमी असते त्यांना अल्पसंख्याक म्हणतात. तर अशा अल्पसंख्याक लोकांनाचा जो प्रश्न आहे तो सुद्धा उपस्थित केला. म्हणजे इंग्रजांना भारतामध्ये हिंदू मुस्लिम जी भेद आहे, जो फूट आहे, ती पाडायची होती. या प्रश्नावर तसेच भावी संघराज्याच्या घटनेच्या स्वरूपात मतभेद झाले. त्यामुळे झालं काय की मतभेद निर्माण झाले. गांधीजींनी मैतक्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधींनी खूप प्रयत्न केला की सगळ्यांचे मत एकसारखे आले पाहिजे, पण ते झालं नाही. परंतु ते अपयशी ठरले. अखेरीस निराश होऊन गांधीजी भारतात परतले. म्हणजे दुसरी गोलमेज परिषदसुद्धा निरर्थक ठरली. त्यानंतर आहे पुणे करार. जसं इंग्रजांनी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये वेगवेगळ्या जाती जमातीच्या लोकांना बोलवलं होतं, त्यांच्या प्रतिनिधींना बोलवलं होतं. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या जाती जमातींना एक वेगळा मतदारसंघ देण्याचं, स्वतंत्र मतदारसंघ देण्याचं ठरवलं होतं. बघा इथे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये दलितांचं प्रतिनिधित्व केलं होतं. तेथे त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती की बा दलित जे आहे त्यांचं एक वेगळं मतदारसंघ असलं पाहिजे. दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडॉनल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. त्यानुसार त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्याचं जाहीर केलं. जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी गांधीजींना मान्य नव्हती. गांधीजींना वाटलं की बा यामुळे तर हिंदू समाज काय होईल, विभागेल. त्यामुळे त्यांना ते मान्य नव्हतं. म्हणून त्यांनी जातीय निवाड्याविरुद्ध येरवाडा तुरुंगामध्ये, ज्यावेळेस ते येरवाडा तुरुंगात होते, तिथे त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं. राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या मागणीचा पुनर्विचार करण्यास सांगितलं की बा तुम्ही याच्यावर पुन्हा विचार करा, कारण की असं जर झालं तर महात्मा गांधींनी आमरण उपोषण केलेलं आहे, त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय सभेच्या या सगळ्या नेत्यांची मागणी आपल्या देशाचं हित, राष्ट्रहित लक्षात घेऊन मान्य केली. 1932मध्ये महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे येथे एक करार झाला. या कराराला पुणे करार असं म्हणतात. या करारानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ ठीक आहे नको द्या तुम्ही, त्याऐवजी राखीव जागाची तरतूद मान्य करण्यात आली. त्यानंतर आहे तिसरी गोलमेज परिषद. बघा, नोव्हेंबर 1932मध्ये इंग्लंडमध्ये पुन्हा गोलमेज परिषद भरवली. तिसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली. मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेवर सरळ बहिष्कार टाकला. त्यामुळे ही परिषद अर्थहीन ठरली. आता सविनय कायदेभंग चळवळ तर मागे घेतली होती, पण मग महात्मा गांधीला असं वाटलं की आता सविनय कायदेभंगाची चळवळ पुन्हा सुरू केली पाहिजे. म्हणूनच त्यांनी सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी आणली. दुसऱ्या गोलमेज परिषदेवरून उद्विग्न मनाने, म्हणजे अस्वस्थ मनाने महात्मा गांधी भारतात परत आले. त्यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. गांधीजींना सरकारने ताबडतोब अटक केली. त्यावेळेस त्यांना येरवडा तुरुंगात टाकलं होतं ना, जे पुणे करार झाला त्या काळात, त्यावेळची गोष्ट ही. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. सरकारने या चळवळीला अमानुषपणे दडपून टाकलं. म्हणजे आपली चूक ही झाली की आपण सविनय कायदेभंगाची चळवळ सुरुवातीलाच मागे नव्हती घ्यायला पाहिजे, पण ती मागे घेतली आणि त्यामुळे ती पुन्हा सुरू केल्यानंतर तिला तो प्रतिसाद मिळाला नाही जो आधी मिळत होता. महात्मा गांधींना सुद्धा अटक करण्यात आलं. सरकारच्या या निर्णयामुळे लोकांच्या मनात राग, असंतोष निर्माण झाला. सरकारने या चळवळीला अमानुषपणे दडपून टाकलं. सर्वत्र नागरी हक्कांची गळचिपी केली. नागरिकांना जे हक्क आहे ते सरकारने सरळ त्यांना दडपून टाकलं, त्याची गळचिपी केली, त्यांना मोडून टाकलं एक प्रकारे. ते मान्यच केले नाही. राष्ट्रीय सभा व तिच्या सहयोगी संघटना बेकायदेशीर ठरवण्यात आल्या. त्यांची कार्यालये, त्यांचा निधी ताब्यात घेतला गेला. राष्ट्रीय वर्तमानपत्रे, साहित्य यांच्यावर निर्बंध लादले. अखेरीस एप्रिल 1934मध्ये गांधीजींनी ही चळवळ मागे घेतली आणि सविनय कायदेभंग चळवळीचा हे ऐतिहासिक पर्व इथे संपलं. तर विद्यार्थ्यांना आशा करतो की तुम्हाला हे प्रकरण कळलं असेल. पुढील व्हिडिओमध्ये आपण नंतरचं प्रकरण बघू. थँक्यू.